नमस्कार, तुमचं स्वागत आहे कुकिंग विथ वर्षामध्ये। चला तर आज आपण बनवूया टेस्टी व्हेज बिर्याणी। त्यासाठी मी इथे 2 वाट्या बासमती तांदूळ घेतले आहेत। तांदूळ छान 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतले आहेत व अर्धा तास तसेच भिजत ठेवले आहे। हे भिजवल्याने काय होतं, भात चांगला मोकळा होतो, फुलतो। त्यामुळे हे भिजवून ठेवलं, अर्धा तास तरी कमीत कमी भिजवून ठेवा। तर त्यासाठी मी भाज्या घेतल्या आहेत। एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे, एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, खूप सारी कोथिंबीर घेतली आहे, एक शिमला मिर्च घेतली आहे बारीक चिरून, तेही बारीक चिरलेली आहे। फ्लॉवर घेतला, एक मध्यम आकाराचा फ्लॉवर घेतला आहे। तो गरम पाण्यात मिठाच्या पाण्यातनं चांगला धुवून काढून त्याच्या पाकळ्या केल्या आहेत। इथे एक मोठा अद्रकचा तुकडा आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। खलबत्त्यामध्ये ते चांगलं मी बारीक केलं आहे। त्यानंतर पुढे मी कुकर शेगडीवर चढवला आहे। कुकर जरा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 डाव तेल ओतले आहे। 2 डाव तेल लागेल, कारण बिर्याणी जरा चमचमीतच छान लागते। तर त्याच्यानंतर मी एक मोठा मसाला वेलची ॲड केली आहे व 4 छोट्या वेलच्या ॲड केल्या आहेत। मसाला वेलची आणि छोट्या वेलचीची चव भातामध्ये, पुलावामध्ये आणि बिर्याणीमध्ये खूप छान लागते। नक्की ॲड करा। ती छान गरम होऊन दिली आहे तेलामध्ये। त्याच्यानंतर परत फोडणीसाठी मी 1 टेबलस्पून जिरा ॲड केला आहे। त्यानंतर ते छान गरम तेलामध्ये परतून घेतला आहे। त्यानंतर मी एक मोठा कांदा उभा चिरलेला त्याच्यामध्ये ॲड केला आहे। हा कांदा सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। हे बघा, छान सोनेरी रंग आलेला आहे त्याला। त्याच्यामध्ये मी एक तमालपत्रही ॲड केलं आहे, तेही चांगलं परतून घ्या। नंतर मी आपण जे आले लसणाची पेस्ट केली होती ती ॲड केली आहे। आता हे सगळं जिन्नस छान परतून घेतला आहे। इथे 1 टेबलस्पून मी आपला ठेचा ॲड केला आहे। हा ठेचा मी घरीच बनवला आहे। ह्याची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केली आहे, नक्की बघा। मिरच्याऐवजी मी ठेचा वापरला आहे। ह्याची चव पुलावमध्ये किंवा बिर्याणीमध्ये खूप छान लागते। तेही छान परतून घेतलं आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून हळद ॲड केली आहे। ते सर्व जिन्नस परतला आहे व्यवस्थित। त्यानंतर ज्या धुवून घेतलेल्या भाज्या आहेत त्या मी कुकरमध्ये ॲड केल्या आहेत। सर्व भाज्या एकत्र ॲड करायच्या आहेत। किती सुंदर दिसतात, रंगबिरंगी भाज्या आहेत। हेल्दी व्हेज हेल्दी बिर्याणी रेसिपी आहे ही। या सर्व भाज्या ॲड करून झाल्यानंतर चला छान परतलं आहे। त्या भाज्यातलं ते पाणी आहे ते छान आटलं पाहिजे। त्या भाज्यांना सर्वांना पाणी सुटतं, त्यामुळे ते चांगलं आटलं पाहिजे। एवढं ते परतवलं आहे। हे मी 1 टेबलस्पून सुहानाचा बिर्याणी मसाला ॲड केला आहे। या बिर्याणी मसाल्यामध्ये वेलची असते, मिरं असतं, लवंग असतो। खूप टेस्टी लागतो हा मसाला। 1 टेबलस्पून पुरे असतो। गरम मसाला टाकायची गरज नसते, त्यामुळे मी नेहमी वापरते सुहानाचा बिर्याणी मसाला। नक्की ॲड करा, तुम्हालाही नक्की आवडेल। तो छान परतून घेतला आहे। मसाल्याची चव त्या भाज्यांमध्ये उतरली पाहिजे। ती भाजी सुक्के होईपर्यंत, म्हणजे पाणी आटेपर्यंत त्या भाज्या त्यामध्ये परतवायच्या आहेत। नंतर इथे मी तांदूळ जे धुवून ठेवलेलं होतं, अर्धा तास भिजवून ठेवलं होतं, ते ॲड केलं आहे। तेही छान परतलं आहे। भाज्या, शाही बिर्याणी मसाला आणि आपले ते खडे मसाले ते छान परतून घेतले आहेत। त्यात तांदूळ टाकलेला आहे। ते सर्व जवळजवळ 5 मिनिटं तरी परतून घेतलं आहे। भाताचा कलर किती सुंदर दिसतोय बघा।
हे तांदूळ 5 मिनटं तरी परतलं आहे. सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स केल्या आहेत त्याच्यामध्ये. हे बघा, ह्याच्यातलं पाणी सर्व आटल्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलं आहे. मीठ ॲड केल्यानंतर ते चांगलं हलवून घेतलं आहे, मिक्स करून घेतलं आहे मीठ. त्याला परत 2 मिनटं मी परतवलं आहे. ते तांदूळ आणि ते भाज्या अगदी एकजीव झाला पाहिजेत एवढं ते परतवायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी जेवढं आपण तांदूळ भिजत घातला आहे त्याच्या तेवढं पाणी व परत ते अर्धा, म्हणजे जवळजवळ इथे मी 1.5 पातेलं पाणी घातले आहे. छोटं पातेलं आहे. ते छान हलवून घेतलं आहे. जो 1.5 पातेलं पाणी घातलं आहे. कुकरला छान 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्या. मस्त आपला गरमागरम व्हेज बिर्याणी तयार होतो. नक्की ट्राय करा. थँक्यू.